खटपट खटपट करावी लागते. तर ती कुठे ठेवायची, कशी ऍडजस्ट करायची, काय 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 खटपट करावी लागते हे तिलाच माहिती असतं. नमस्कार, मी सुरेखा. आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे. आजचा विषय हा अतिशय आवडीचा आहे. प्रत्येक महिलेला आवडेल, प्रत्येक गृहिणीला आवडेल, प्रत्येक स्त्रियांना आवडेल असा आजचा हा विषय आहे. कारण तो विषयच अतिशय जिव्हाळ्याचा आहे. कारण ती जी वस्तू आहे ना, ती बाजारातून आणून ती अंगावर परिधान करण्यापर्यंत त्या महिलेला काय काय खटपट करावी लागते हे तिलाच माहिती असतं. आणि ती वस्तू परिधान करून झाल्यानंतर ती कुठे ठेवायची, कशी ऍडजस्ट करायची यासाठी सुद्धा तिला अतिशय खटपट करावी लागते. तर मला असं वाटलं की मी माझ्या थोडंसं मैत्रिणींचा भार हलका करावा. कदाचित माझी ही आयडिया कोणाला तरी नक्कीच आवडेल. 10 जणांनी व्हिडिओ पाहिला तर त्यातल्या 2 जणींना तरी माझी ही आयडिया नक्कीच उपयोगी पडेल. तर तो विषय काय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे ही आपली साडी. तर ही साडी ही प्रत्येकाची आवडती आहे आणि ती दिवसेंदिवस घरामध्ये साड्या ह्या वाढतच जातात. तर त्या ठेवायच्या कुठे, कशा ऍडजस्ट करायच्या, कपाट कमी पडतं, अजून नवीन कपाट घ्यावं लागतं, कधी कधी मोठं घरही काहींना घ्यावं लागत असेल. एवढं ते दिवसेंदिवस साड्या वाढतच जातात. तर आता बघूया आपण ह्या साड्या कशा ऍडजस्ट करायच्या, कुठे ठेवायच्या, कशी घडी करायची. तर माझ्याकडे तुझी काही थोडीफार कल्पना आहे ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते आहे. 5.5 किंवा 6 मीटर आपण जी गोल साडी घालतो ही प्रत्येक साडी 5.5 किंवा जास्तीत जास्त 6 मीटर असते. तर तिची घडी घालायची पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे. तर या साडीची घडी आपण नेहमीप्रमाणेच घालायची आहे. आता ही घडी जी आहे इथपर्यंत घडी नॉर्मल घडी घालायची आहे. आता ही जी घडी आहे ही 70 सेंटीमीटर पर्यंत याची रुंदी असेल, 70 सेंटीमीटर. तर आता याच्या पुढची प्रोसिजर काय करायची आहे ती मी दाखवते. आणि छानपैकी हे असं प्रेस करून घ्यायचं आहे. आता हा वर्तमान पेपर जो आहे तो ह्या साडीमध्ये असा ठेवायचा आहे. त्याच्यानंतर ही साडी आपल्याला अशी फोल्ड करायची आहे. एका बाजूने फोल्ड केल्यानंतर ह्या बाजूने जेवढी आपण साडी फोल्ड करणार तेवढीच त्या बाजूने फोल्ड करायची आहे. हे पहा, दोन्ही बाजूने आपण समसमान फोल्ड केलेला आहे. आता इकडचा फोल्ड ह्या बाजूला टाकायचा आहे. आता ही वर्तमानपत्राची बाजू जी आहे ती आपण अशी फोल्ड करायची आहे. एक बाजू अशी फोल्ड करायची. ही झाली आपली छोटीशी घडी, मोठ्या साडीची छोटीशी घडी. आणि वर्तमान पेपर असल्यामुळे याला जास्त चुरगळत नाही ही साडी. तेवढा आपल्याला वर्तमान पेपरचा फायदा होतो. तर अशा पद्धतीने सगळ्या साड्यांच्या आपल्याला, तुम्ही पाहतात ह्या एवढ्या साड्या आहेत, त्या मी मोजलेल्या नाहीये, नंतर मोजूया आपण ह्या साड्या. तर अशाच पद्धतीने सगळ्या ह्या साड्यांची सुद्धा आपल्याला घड्या घालायच्या आहेत. ह्या टोटल 85 साड्या आहेत. आणि ह्या आपल्याला आता एका छोट्याशा कपाटामध्ये एवढ्या साड्या बसवायच्या आहेत. आता हे पहा, हे आपलं कपाट आहे आणि ह्या कपाटामधली जागा तुम्हाला दाखवते आहे. आता हे कपाट आपण पाहिलं आहे. तर जेवढ्या जागेमध्ये आपण ठेवणार आहोत ह्या साड्या, तर तेवढ्याच जागेची तुम्हाला लांबी आणि रुंदी मी मोजून दाखवते आहे. उंची आहे 38, म्हणजे आपण जरी 36 घेतलं तरी 3 फुटाची उंची आपण पकडूया. म्हणजे रुंदीला 2 फूट आणि उंचीला 3 फूट. तर आपण आता यामध्ये साड्या ठेवायला सुरुवात करूया.
तर हे पहा, तुम्ही हे असं कमी जागेमध्ये एवढ्या साड्या इथे ठेवू शकतात. ह्या टोटल 83 ते 85 साड्या आहेत आणि इथे अजून सुद्धा 5-6 साड्या सहज बसू शकतील. तर अशा पद्धतीने जर तुम्ही घड्या केल्या तर कमी जागेमध्ये खूप काही तुमच्या साड्या बसू शकतात. तर मैत्रिणींनो, माझा उद्देश तर हा मुळीच नाही आहे की माझ्याकडे किती साड्या आहेत हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. तर असा उद्देश माझा बिलकुल नाही आहे. साड्या तर प्रत्येकीकडेच असतात, पुष्कळ साड्या असतात, आहेत की नाही. तर त्या कशा ठेवायच्या कमी जागेत हा प्रत्येकीचा खटाटोप चालू असतो. त्याच्यासाठी गृहिणी अनेक प्रकारे खटपट करत असते. तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी मी बनवलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढे पाठवा, जेणेकरून हा कोणाच्या ना कोणाच्या तरी उपयोगी नक्कीच पडेल. शिवाय काही नवख्या मुली असतात, त्यांना साड्यांच्या घड्या येत नाहीत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल की ज्यांना घड्या घालता येत नसतील. शिवाय कमी जागेत कसं ठेवायचं तेही त्यांना आयडिया मिळेल. पुन्हा सिंथेटिक साड्या कमी जागेमध्ये कशा ठेवायचा ते सुद्धा तुम्हाला टिप्स हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की सिंथेटिक साड्या कमी जागेमध्ये कशा घड्या करून ठेवायच्या. तर त्याच्यावरचा सुद्धा नक्की व्हिडिओ बनवेल आणि व्हिडिओ पुढे पाठवत राहा. कमेंट करा, म्हणजे तुम्हाला काय आवडतं काय नाही ते मला कळेल. त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.